तर मित्रांनो, आम्ही या पावसाळ्यामध्ये पाटणमधून रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणाची सफर घेतली आहे, तेही एका दिवसामध्ये। हे जाणून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला सेव्ह करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर नमस्कार मंडळी, मी एटीएम दादा। एनी टाइम मुवमेंटच्या सफरमध्ये आता आपण जाणार आहे पाटणवरून गणपतपुळे, आरेवारी बीच, रत्नदुर्ग किल्ला, शिवसृष्टी, रत्नागिरी व संगमेश्वर या ठिकाणचे कर्णेश्वर मंदिर बघायला। तर चला मग अशा एक दिवसाच्या सफरमध्ये। तर मंडळी, पाटणवरून आले आले आपला पहिला स्पॉट आहे तो गणपतपुळेचा। तर पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे आता आपण गणपतपुळेमध्ये आलेलो आहे। मित्रांनो, सकाळच्या पारी लवकर निघाल्यामुळे आम्हाला या ठिकाणच्या गणपतीची आरती अनुभवायला मिळाली। मित्रांनो, या ठिकाणी महाप्रसादाची वेळ ही 11 ते 2 असते। हा महाप्रसाद खाऊन पुढील अन्नदानासाठी मदत केली व प्रसादाचा लाडू घेऊन बीचचा अनुभव घेण्यासाठी समुद्राच्या किनारपट्टीवर पोहोचलो। तर मित्रांनो, तुम्हाला एखादी काही खरेदी करायची असली तर चौपाटीला लागूनच ही दुकान आहे, तर त्यातून तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही खरेदी करू शकता। तर मंडळी, आता हे गणपतपुळेच्या मंदिराला आपण भेट दिलेली आहे आणि आता हे गणपतपुळेचं मंदिर इथं भेट दिल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ते रत्नदुर्ग किल्ल्याकडे। रत्नदुर्ग किल्ल्याकडे जात असताना सुमारे 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा आरेवारी बीच लागतो, तर ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, गणपतपुळेवरून आपल्याला रत्नागिरी दुर्गला जायचं आहे। त्याच ठिकाणी जात असताना जो आरेवारी बीच आहे, तर तो माझ्या पाठीमागे आहे, तो तुम्ही पाहू शकता आरेवारी बीच। आणि या पद्धतीने बघितलं ना मित्रांनो, हा आरेवारी बीच एकदम किती सुंदर असा स्पॉट आहे, तुम्ही बघू शकता। एकदम भारी वाटलं इथं आल्यानंतर। तुम्ही देखील इथं नक्की या ना, हा स्पॉट चुकू नका। तर गणपतपुळे हे लोकेशन करून झाल्यानंतर तुम्हाला हा देखील एक पॉईंट बघायला मिळतो, तो म्हणजे आरेवारी बीच। तर यातूनच पुढे आता एक 12 किलोमीटर राहिलेला आहे ते आता रत्नदुर्ग किल्ला। तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे, तर चला मग।
तर मित्रांनो, रत्नागिरी दुर्ग हा किल्ला रत्नागिरीच्या पश्चिमे बाजूस 2 किलोमीटर अंतरावर हा वसलेला आहे. किल्ल्याचा इतिहास बहामनी, आदिलशाही, छत्रपती शिवाजी महाराज व पेशव्यांशी जोडलेला आहे. या किल्ल्याचे बांधकाम बहुधा 14व्या शतकामध्ये बहामनी सुलतानांनी केले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये हा किल्ला घेऊन त्याचे मजबूतीकरण केले. हा किल्ला घोड्याच्या नालासारखा एका समुद्रामध्ये घुसलेला आहे. तसेच याला भक्कम अशी बुरुजाची ही तटबंदी आहे. त्यामुळं ह्या किल्ल्याला एकदम भक्कम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे, जी रत्नागिरीतील ग्रामदेवता मानली जाते. तसेच विशालकाय दिसणारा हा समुद्र आपल्याला या तटबंदीवरून पाहायला मिळतो. तसेच परकीय आक्रमणापासून देखील या किल्ल्याची चांगलंच महत्त्व असं प्राप्त झालेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सागरी आरमार हे किती महत्त्वाचे होते हे त्यांना माहीत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमार साधारणतः 1657 ते 1660 या दरम्यान महाराजांनी सागरी आरमाराची उभारणी केली. त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही हा रेडे बुरुज या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं समुद्राचा विलक्षण असा नजारा दिसत आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही अरबी समुद्राचं विशाल काय असं महारूप माझ्या पाठीमागे तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि हाच रत्नदुर्ग किल्ला एक इतिहासाची अजून देखील साक्ष देत या ठिकाणी उभा भक्कम अवस्थेमध्ये आहे. तर मित्रांनो, हा रत्नदुर्ग किल्ला बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहे जी नव्यानेच उभारण्यात आलेली शिवसृष्टी, ती रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही शिवसृष्टी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याला लागून. तर चला मग मित्रांनो, ही शिवसृष्टी बघायला. किती रुपये तिकडे? 30 रुपये. 30 आहे का? पाच आहे. हे चला या. तिकीट वगैरे काय मिळते? तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आल्याला आपल्याला पहिल्यांदाच हा कुलाबा किल्ला बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघू शकता कुलाबा किल्ला कसा आहे. ही शिवसृष्टी चांगल्या पद्धतीने इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व रूपरेषा आखलेला आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, नंतर ते दाखवतो पण. तर बघू शकता सुरुवात पहिल्यांदा कुलाबा किल्ला या ठिकाणी, परत सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, किल्ले रायगडची ही देखील इथं प्रतिकृती दाखवलेली आहे. दीपस्तंभ आहे, गुराब युद्धनौका आहे, परत विजयदुर्ग, पूर्णगड, खांदेरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, शिवकालीन गाव अशा पद्धतीने या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला. ते आता आपण थोड्या वेळानं जाऊन आता तिथे बघणार आहे. तर सुरुवातीला पाहूया मित्रांनो शिवकालीन गाव. हे आहे दीपस्तंभ व पुढील बाजूची गुराब नौका.
तर मित्रांनो, या ठिकाणी सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा, विजयदुर्ग, पूर्णगड, खांदेरी, सिंधुदुर्ग असे छोटे छोटे विविध किल्ले या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. तर ते बघूया. तर पाहू शकता मित्रांनो, रत्नागिरीमध्ये ही शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. तर त्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जणू आपल्याला या ठिकाणी इतिहासामध्येच घेऊन गेलाय असं वाटत आहे. तर मित्रांनो, गणपतपुळेचा हा तुम्ही प्लॅन करत असाल तर ही शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ला हा बघायला विसरू नका. आणि हा जर समजा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं शेजारील बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ ATM ब्लॉगचे तुम्हाला बघायला मिळतील. तर मंडळी, या शिवसृष्टीला मानाचा मुजरा करून आता आपण जाणार आहे संगमेश्वर या ठिकाणचे कर्णेश्वर मंदिर बघायला. तर चला मग. तर मित्रांनो, पाटण, गणपतपुळे, आरेवारी बीच, रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी एवढं सर्व ठिकाणे करून आल्यानंतर आपण आलेलो आहे संगमेश्वरमध्ये. आणि या ठिकाणी आहे बघा पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर. तर आता त्या ठिकाणी आता मी तुम्हाला घेऊन जात आहे. तर बघू शकता माझ्या पाठीमागे एक कर्णेश्वर मंदिर आहे. तर आता चला मग तुम्हाला एक कर्णेश्वर मंदिर हे भगवान शिवला समर्पित आहे. तर चला मग तिथे. तर पाहू शकता कशा पद्धतीनं या खांबांची आणि त्यावर खांबावर तुम्ही नक्षा बघू शकता, नक्षीकाम हे. पूर्ण कोरीव ही नंदी तुम्हाला बघायला मिळत आहे. वरती बघू शकता तुम्ही. या बाजूला बघा कोरीव गणपतीची मूर्ती आहे. बघू शकता मित्रांनो, देखील पूर्ण कातळामध्ये कोरलेले हे मंदिर आहे. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये येण्यासाठी एकूण 3 दरवाजे आहेत बघा. 3 ठिकाणाहून आपण आतमध्ये येतो. तर बघू शकतो तुम्ही, हे पहिलं ठिकाण जे साईडच्या बाजूने आलेलं आहे आणि हे पुढील त्या बाजूचं एक ठिकाण आणि मेन हे प्रवेशद्वार आहे या मंदिराचं. एकूण 3 प्रवेशद्वार आहेत. तर त्यातलं हे एक प्रवेशद्वार, ह्या बाजूचं एक प्रवेशद्वार आणि हे मेन प्रवेशद्वार आहे.
आता पाहू शकता जरा मंदिराचं काम चालू आहे, पूर्णपणे मंदिर जे गळत आहे. तर हे पूर्ण जिल्हा प्रशासनाकडे याचं काम आहे. तर ते बघू शकता काम करण्याचं चालू आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, पाटणमधून रत्नागिरी जिल्ह्यातील हा फिरायला गेलेल्याचा प्लॅन तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि जर समजा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं शेजारील बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ ATM ब्लॉगचे तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.